पुणे महापालिकेने मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे। दंडाच्या रकमेमध्ये 75% सूट दिली जाणार आहे। 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे। पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये जुन्या एसटी बसमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। भोर एसटी आगाराला नुकत्याच 10 नवीन बस मिळालेल्या आहेत। मात्र ग्रामीण भागामध्ये जुन्या बस धावतात आणि या बस वारंवार बंद पडतात। तसंच काही बस मोडकळीत सुद्धा आलेल्या आहेत। त्यामुळे भोर आगारासाठी आणखी नवीन बस देण्याची मागणी करण्यात आली आहे। पुणे सातारा महामार्गाच्या 6 पदरी रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणारी किकवी पोलीस चौकीची इमारत पाडण्यात आली आहे। सध्या परिसरातल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी चौकीचं कामकाज तात्पुरत्या स्वरूपाच्या कंटेनरमध्ये सुरू करण्यात आले। पुण्यातल्या पानशेतच्या ओसाडीमध्ये गावठी दारूच्या हातभट्टीवर वेल्हे पोलिसांनी कारवाई केली। वेल्हे पोलिसांनी धाड टाकली आणि ही बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली। या प्रकरणात एका आरोपीला अटक केली। या कारवाईत 24,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुण्यामध्ये गारठा आता वाढत चाललाय। थंडीची जोरदार एंट्री पुण्यामध्ये झालेली आहे आणि किमान तापमान पुण्यातलं 14.3 अंशांवर गेलं। महाबळेश्वरपेक्षा सुद्धा पुण्यामध्ये सध्या कमी तापमान आहे। त्यामुळे पुणेकर थंडीनं गारठले तर तापमान पुढच्या काळात आणखी घटणार आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात कडाक्याची थंडी वाढली आहे। तापमानात मोठी घसरण झाली आहे। निफाड परिसरात पारा 9.5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलाय तर अनेक ठिकाणी सकाळपासूनच धुक्याची चादर पसरली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये 262 पदांसाठी भरती केली जाणार आहे। 910 पोलीस शिपाई, 52 वाहन चालकांची भरती केली जाणार आहे। कारागृहामध्ये 118 शिपायांची भरती होणार आहे। यासाठी ऑनलाईन पद्धतीने 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। नाशिक महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत ही उद्या जाहीर होणार आहे। यासाठी आज रंगीत तालीम घेतली जाईल। महानगरपालिकेकडून 20 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि आरक्षण ठरवताना अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी फिरतं आरक्षण लागू केलं जाणार आहे। नाशिकच्या बेथलनगरमध्ये सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरवर राहुल पवारच्या टोळीनं हल्ला केला। पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या राहुल पवारला अटक केली आहे आणि त्याच्या टोळीतील 5 जणांनाही अटक केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सनद स्टाईलनं सापळा रचून ही कारवाई केली। येवल्यामध्ये आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली। यावेळी दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। मुलाखतीसाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच इच्छुक उमेदवार उपस्थित होते। नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नाशिकला 25,055 कोटी रुपये देण्याची घोषणा केली। कुंभमेळ्यादरम्यान नाशिकहून घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येणार आहेत। यासाठी संभाजीनगरलाही 9,633 कोटी रुपये देण्याचं नियोजन केलं जात आहे। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। यामध्ये 45 लाख शेतकऱ्यांसाठी 4,485 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी मिळाली आणि शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन अपलोड झाल्यानंतर तातडीनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे। संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर भुयारी मार्गातून अद्यापही वाहतूक बंदच आहे। त्यामुळे शहरवासियांसह सातारा देवळाईतल्या 60,000 रहिवासी आणि वाहनधारकांची कोंडी झाली आहे। या मार्गात खड्डे पडले, दुरुस्तीसाठी हा भुयारी मार्ग त्यामुळे बंद आहे। मात्र अवघ्या 9 महिन्यामध्ये खड्डे पडलेच कसे असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केला। संभाजीनगरमधल्या जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडलाय। जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे। त्यापर्यंत तब्बल 171 टीएमसी पाण्याचा विसर्ग करावा लागलाय। मराठवाडा जिल्ह्यामधल्या 51 पालिकांमध्ये 1,222 नगरसेवक निवडण्याची तयारी सुरू झाली आहे। आजपासून पालिकांच्या नामनिर्देशनाला सुरुवात होतीये। पुढचे काही दिवस निवडणुकीची तयारी सुरू राहणार आहे।